भंडारा जिल्ह्यातील कोका अभयारण्याच्या परिसरामध्ये असलेल्या कवलेवाडा येथे एका वाघानं शेतकरी महिलेवर हल्ला करून तिला ठार मारले। या घटनेनंतर ग्रामस्थांचा रोष वन विभागाविरुद्ध उसळलाय आणि त्यांनी वन विभागाच्या वाहनाची तोडफोड करून ती जाळली आहे। या घटनेमुळे परिसरातील लोकांच्या मनात वन विभागाविषयी असलेला रोष पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवलाय। 29 जानेवारी रोजी सायंकाळी कवलेवाडा येथे नंदा किशोर खंडाते वयवर्ष 35 या महिलेला वाघानं हल्ला करून ठार मारले। हल्ल्यानंतर वाघानं महिलेचा मृतदेह जंगलात ओढत नेऊन तिथेच दबा धरून बसून राहिले। गावकऱ्यांनी घटनेबाबत वन विभागाला तातडीने माहिती दिली, परंतु वन विभागाची चमू वेळेवर घटनास्थळी पोहोचली नाही, यामुळे ग्रामस्थांचा रोष वाढलाय। वन विभागाचे कर्मचारी काही वेळानंतर घटनास्थळी पोहोचले तेव्हा संतप्त ग्रामस्थांनी त्यांच्यावर हल्ला चढवलाय। ग्रामस्थांनी वन विभागाच्या वाहनांची तोडफोड करून ती जाळली आहे। या संघर्षात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण सहन करावी लागली आणि त्यांनी तिथून पळ काढलाय। रात्री उशिरा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत महिलेच्या मृतदेहाजवळ ठाण मांडून बसलेल्या वाघाला डॉट मारून बेशुद्ध केला आणि त्याला जेरबंद करण्यात यश मिळवलंय। वाघाला पकडल्यानंतर त्याला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। मृत महिलेच्या कुटुंबियांनी तातडीने 50 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची मागणी केली आहे। या मागण्यांसाठी त्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। ही घटना भंडारा जिल्ह्यातील कोका अभयारण्याच्या परिसरामध्ये 4 दिवसात घडलेली दुसरी घटना आहे। 4 दिवसापूर्वी मातोरा येथील राजू ताराचंद सेलोकर वयवर्ष 36 यांना वाघानं ठार केलं होतं। या घटनांमुळे वन विभागाच्या निष्काळजीपणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। ग्रामस्थांचा आरोप आहे की वन विभागाचे कर्मचारी वेळेवर घटनास्थळी पोहोचले नाहीत आणि त्यांच्या निष्काळजीपणामुळे अशा घटना घडत आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार वन विभागाने वाघाच्या हल्ल्यापासून लोकांचं रक्षण करण्यासाठी पुरेसे उपाय केले नाही। कवलेवाडा येथील घटनेमुळे वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्षाचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय। वन विभागाने या प्रकरणात तातडीने पावले उचलून ग्रामस्थांच्या मागण्यांकडे लक्ष देणं आवश्यक आहे। तसेच वाघांच्या हल्ल्यापासून लोकांचं रक्षण करण्यासाठी योग्य ते उपाययोजना करणं गरजेचं आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता रश्मित रामटेके सोबत संदीप पडारे, कवलेवाडा, भंडारा। वाघाने त्या महिलाला घेऊन गेले, मरण पावली ती महिला। त्या महिलेला आता न्याय भेटावला पाहिजे, काहून का तिची मुली आहेत। त्या मुलीला 50 लाख रुपयाचे आरक्षण पाहिजे, त्या मुलीला नोकरी पाहिजे आणि जे आमच्या गावच्या मुलांनी निर्दोष असून त्या पोलिसांनी आरोपी म्हणून त्यांना अटक केला, त्यांना निर्दोष सुटल्या पाहिजे। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।